ठाणे आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना तेथे लोकसभेला झालेला पराभव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिवारी लागलाय. त्यामुळे कुछ तो गडबड आहे असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएम वर शंका घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी ही शंका घेतली. लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवार दिनांक 4 जून रोजी सायंकाळी उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. आपल्या पक्षाचे नाव चिन्ह हिसकावून घेऊनही जनतेने आपल्याला साथ दिली. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने, निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेहनतीने आणि महाविकास आघाडीच्या साथीने आपल्याला हा विजय मिळाल्याचे ते म्हणाले. रत्नागिरी, रायगड, मावळ, ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा जो पराभव झाला त्यावर उद्धव ठाकरेंनी शंका घेतली. एमवी महाराष्ट्र का रिजल्ट तो अच्छा ही है, लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी, जरूर थी. 2-4 सीट्स वैसे तो मुझे जितने हमने लड़ी थी 48, तो 48 के 48 हमें जीतना चाहिए था. उम्मीद तो वही थी, विश्वास भी था. ठीक है, कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या, ऐसे आशंका आ सकती है. गडबड झाली असं तुम्हाला वाटतं का? उत्तर पश्चिम मध्ये आता जेव्हा मोजणी करण्यात आली, अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला. अमोल कीर्तीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही, कारण तिकडे नक्की गडबड आहे. आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला, कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे. पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली, मग पोस्टरमध्ये काय, तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे. पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू. उद्धव ठाकरे समाधानी आहेत का ज्या प्रकारे महाराष्ट्रात जागा महाविकास? नाही, मला तर 48च्या 48 पाहिजे होत्या. मला तर 48च्या 48 पाहिजे होत्या. काही ठिकाणी ठाणे असेल किंवा कोकण असेल, ठाणे आणि कोकण, मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो. त्याच्यामुळे कोकणचा पराभव हा अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे. पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही. मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान, काहीतरी असू शकेल गडबड, बघायला लागेल. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.